नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण रामनवमी स्पेशल सात्विक अशी थाळी बघणार आहोत। तीही झटपट आणि अगदी अर्ध्या तासात तयार होणारी रेसिपी। नेहमीप्रमाणे खूप सगळे टिप्स मी शेअर केलेले आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन। प्रथम आपण अर्धी वाटी इतके शेवया जाडबुडाच्या एका कढईमध्ये घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। तुपावर आता या शेवया आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। आवडीनुसार आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि ते देखील आपण तुपाबरोबर परतून घ्यायचे आहेत। बाजूलाच मी इथे अर्धा लिटर दूध गरम व्हायला ठेवलेलं आहे। शेवया आणि ड्रायफ्रूट परतून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये अर्धा लिटर गरम दूध घालणार आहोत। यामुळे शेवया आपल्या लवकर शिजायला मदत होईल। यामध्ये 3 ते 4 चमचे इतकी आपण साखर घालणार आहोत। याला उकळी येईल आता थोड्याच वेळात आपण याच्यामध्ये 1 चमचा इतकी वेलची पूड घालणार आहोत। झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट आपल्याला याला उकळी आणायची आहे। तोपर्यंत एका ताटामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसनाचं पीठ, 1 ते 1.5 वाटी ज्वारी आणि गव्हाचं पीठ आणि 1 वाटी इथे पोहे घेतलेले आहेत। पोहे घातल्यामुळे आपलं थालीपीठ अजिबात वातळ होणार नाही। हे आपण थालीपीठाची तयारी करत आहोत। 2 ते 3 पाण्याने हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि 5 मिनिट याला भिजत ठेवणार आहोत। तोपर्यंत आपली शेवयाची खीर ही तयार झालेली आहे। पोहे आपले भिजून झालेले आहेत आणि आता आपण हे यामध्ये मिक्स करणार आहोत। त्यामुळे दीर्घकाळ तुमचं थालीपीठ मऊ राहण्यासाठी मदत होईल। आता यामध्ये आपण मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। मसाल्यासाठी आपण जिरे, ओवा, हिरवी मिरची, अद्रक आणि हिंग हे सर्व दरदरीत मिक्सरला वाटून घेणार आहोत। 1 ते 2 चमचा इतकी हळद आपण यामध्ये घालणार आहोत। चवीनुसार मीठ। आता हे पीठ आपण सैलसर असं मळून घेणार आहोत। आपल्याला सहज थालीपीठ थापता येईल इतपत आपण सैलसर पीठ मळून घेतलेलं आहे। आता इथे एक आपण सुती कापड घेतलेलं आहे, ते ओलं करून घेतलेलं आहे आणि एक छोटा थालीपीठासाठी आपण गोळा तयार करून घेणार आहोत। आता आपण लहान लहान आकाराचे थालीपीठ याची थापून घेणार आहोत। त्या बाजूने तेलासाठी एक होल पाडणार आहोत। वरच्या बाजूने थोडेसे तीळ लावून आपण घेणार आहोत। तापलेल्या तव्यावर हे थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत। मधल्या बाजूला थोडेसे तेल आपण सोडणार आहोत। झाकणे ठेवून मंद आचेवर आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचे आहे। बाजू शेकून झाली की दुसऱ्याही बाजूने याच पद्धतीने आपण थालीपीठ शेकून घेणार आहोत। थालीपीठ आपले भाजून झालेले आहे। त्याची सगळ्यात महत्त्वाची डिश म्हणजे वाटलेली डाळ। अर्धी वाटी चण्याची डाळ 5 ते 7 तास आपण भिजवून घेतलेली आहे। मिक्सरमध्ये चण्याची डाळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक हे सर्व दरदरीत वाटून घ्यायचे आहे। वाटलेले मिश्रण एका बाउलमध्ये आता आपल्याला काढून घ्यायचे आहे। एका कढईमध्ये 2 चमचे इतके तेल आपल्याला घ्यायचे आहे। तेल तापल्यावर त्यामध्ये थोडीशी जिरे, मोहरी आणि हिंग घालायचं आहे। 5 ते 7 कढीपत्त्याची पाने यामध्ये घालायची आहे। दरदरीत वाटलेली ही डाळ यामध्ये घालून आपण परतून घेणार आहोत। 5 मिनिट ही डाळ परतल्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत। चवीनुसार आपण थोडेसे मीठ घालणार आहोत। आवडीनुसार लाल तिखट आणि डाळ शिजण्यासाठी साधारण अर्धी वाटी इतकं पाणी घालणार आहोत। 5 ते 10 मिनिट डाळ वाफवून घेणार आहोत। यामध्ये 2 चिमूट इतकी साखर आणि थोडासा लिंबाचा रस घालणार आहोत। यामुळे याला वेगळीच अशी एक चव येण्यासाठी मदत होते। या पद्धतीची डाळ आता आपली तयार झालेली आहे। थाळीत वाढलेल्या कैरीच्या चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेव्हा नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन।